तर तिथं तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला देखील सुरुवात होतीये। धाराशिवमधील तुळजापुरात भक्तांची मांदी आळी आहे। दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना होईल। श्री क्षेत्र तुळजापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होत आहे। आपण पाहिलेलं आहे की आई तुळजाभवानीने महिषासुराचा वध केल्यामुळे आणि या 9 दिवसामध्ये तुळजाभवानीचे आणि महिषासुराचे जे युद्ध झालेले होते, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी या नवरात्राची सांगता होऊन या देवीची जी यात्रा आहे तुळजापुरातील ही संपन्न होते। आज देवीची मंचकी निद्रा संपून पहाटे 2 वाजता देवी सिंहासनावर प्रतिष्ठापना झालेली आहे। त्याच्यानंतर दुपारी पूर्ण अभिषेक वगैरे झाल्यानंतर धूपारती होऊन दुपारी 12 वाजता सिंहाच्या गाभाऱ्यात घटस्थापना केली जाते। कलेक्टर साहेबाच्या हस्ते प्रतिपदापासून नवमीपर्यंत ब्राह्मणाला वर्णी दिली जाते। त्यामध्ये सप्तशती पाठ, मूळ मंत्र, भवानी सहस्रनाम, तुळजा सहस्रनाम यांची वर्णी दिली जाते। ते ब्राह्मण पूर्ण विधी करतात। विधी झाल्यानंतर अष्टमीच्या दिवशी हवन असतं, तर पाठाचं हवन केलं जातं। हे नवरात्र इथून आजपासून सुरुवात झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।